Hello friends, welcome back to my channel Science Katta. Myself Gauri Shirsad. Today I am going to teach you the ecosystem. Now what is the ecosystem? Ecosystem is the interrelation between the biotic factors and the abiotic factors. You can see our world, it is made up from the लॉट्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग. आपलं जे काही जग आहे, आपलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते बनलेलं असतं लिव्हिंग थिंग्सचं आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचं. त्याच्यामध्ये जे लिव्हिंग थिंग्स असतात त्याला म्हणतात बायोटिक फॅक्टर्स आणि जे नॉन लिव्हिंग थिंग्स असतात त्याला म्हणतात अबायोटिक फॅक्टर. ठीक आहे. लिव्हिंग थिंग म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये जीव असतो, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग, ॲनिमल्स, प्लांट्स. ओके. आणि नॉन लिव्हिंग म्हणजे काय, की जसं की आपलं आजूबाजूचा जो परिसर येतो, डोंगर आहे, माती आहे, दगड आहे, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या कशामध्ये येतात, अबायोटिक फॅक्टर्समध्ये येत आहे. नाव सी द अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर इट इज अगेन डिवायडेड इंटू टू पार्ट्स. You can see in this chart. So abiotic factor is divided into two parts, that is the physical and the chemical. Physical means what? For example the air, water. म्हणजे फिजिकली त्यांचा अपिअरन्स आहे, फिजिकली सगळ्यांचाच असतो पण एकंदरीत आपल्याला दिसता येते. ठीक आहे. इन द फॉर्म ऑफ फिजिकल ज्या गोष्टी प्रेझेंट असतात ते फिजिकलमध्ये येतात. आणि केमिकलमध्ये काय येतं आहे, जे की केमिकल फॉर्ममध्ये प्रेझेंट असत आहे ते केमिकलमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल हे प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहे, जे की ऑल ओव्हर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे. सो केमिकल इट इज अगेन डिवायडेड इन टू पार्ट्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री और दी इनऑर्गॅनिक. ठीक आहे. तर ऑर्गॅनिकमध्ये काय येतं आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर इनऑर्गॅनिकमध्ये येतं हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. तर असं त्याचं काय केलेलं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. हे झालं अबायोटिक फॅक्टरबद्दल. त्यानंतर बघा बायोटिक फॅक्टर. व्हॉट इज द बायोटिक फॅक्टर? बायोटिक फॅक्टर मीन्स व्हॉट? लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स जे काय आहे, लिव्हिंग थिंगमध्ये कोण कोण येतं, आता प्लांट्स येत आहेत आणि ॲनिमल्स येत आहेत. ठीक आहे. ह्यांना पण मग आपण 3 भागामध्ये परत डिवाईड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, हेट्रोट्रॉपिक आणि काय असतं, ऑटोट्रॉपिक. आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? ऑटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. दी लिव्हिंग थिंग्स विच आर मेकिंग देअर ओन फूड, दोज आर कॉल्ड एज दी ऑटोट्रॉप्स. जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. फॉर एक्झाम्पल ट्री असतात, ट्री बाहेर उभा राहतात, म्हणजे प्लांट्स जे असतात ते बाहेर असतात, सनलाईट काय होतं त्याच्यावरती पडतोय आणि तो स्वतःचं अन्न काय करतो, स्वतः तयार करतोय. त्याच्यामधून तो स्वतःही त्याचा यूज करतोय आणि बाकी रिमेनिंग तो स्टोअर करून ठेवतोय पुढच्या हेट्रोट्रॉप्स जे असतात त्यांच्यासाठी. हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय, की जेवणासाठी, अन्नासाठी ते काय असतात, दुसऱ्यांवरती डिपेंड असतात, त्याला म्हणतात हेट्रोट्रॉप्स. ठीक आहे. हे झालं एक. त्यानंतर दुसरी गोष्ट असते ते बायोटिक फॅक्टरची. बायोटिक फॅक्टर आपण 3 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट वन दॅट इज द प्रोड्युसर्स, सेकंड वन इज द कन्झ्युमर्स अँड थर्ड वन इज द डिकम्पोजर्स. मी आता एक्झाम्पल देते एक छान, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळूनच जाईल नेमकं कशाला काय म्हणतात ते. नाव सी द प्रोड्युसर. फॉर एक्झाम्पल ग्रास. आपण ग्रास घेऊयात. ग्रास म्हणजे काय, गवत. ठीक आहे. गवतावरती सनलाईट पडतोय, गवत त्याचं अन्न स्वतः बनवतोय, कुठेही मार्केटमध्ये तो जात नाही किंवा कोणाकडूनही तो घेत नाही, स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, स्वतः वाढतोय. तर तो कशामध्ये येतोय, प्रोड्युसर्समध्ये येतोय, कारण की तो स्वतःची एनर्जी काय करतो, प्रोड्यूस करतोय. ठीक आहे. आफ्टर दॅट ग्रासवरती कोण डिपेंड असतंय, आपण रॅबिट घेऊ. रॅबिट म्हणजे काय, ससा. ठीक आहे. रॅबिट काय असतो, ग्रासवर डिपेंड असतो. रॅबिट स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, तो त्या ग्रासचं काय करत असतो, ग्रासला खात असतोय. त्यामुळे त्याला काय म्हणतात, कन्झ्युमर म्हणताय. तो कन्झ्युम करतोय फक्त, स्वतः तो बनवत नाही, त्यामुळे त्याला म्हणतात कन्झ्युमर. अँड लास्ट वन इज द डिकम्पोजर्स. फॉर एक्झाम्पल आता तो रॅबिट जो आहे तो सपोज मरून गेलाय, मेल्यानंतर काय होतं, त्याची स्किन खराब होते, घाणेरडा वास येतो. मग हे सगळं का होतं, कारण की तिथं डिकम्पोजर्स म्हणजे छोटे छोटे मायक्रोब्स तिथे फॉर्म होतात, जे की काय करतात, ती बॉडी खायला लागतात. म्हणजे ते कोणावरती, कन्झ्युमरवरती अवलंबून असतात, त्याला म्हणतात डिकम्पोजर. ओके. सो दिस इज अबाउट दी बायोटिक फॅक्टर. ह्याच्यामध्ये पण मग ज्यावेळेस तुम्ही कन्झ्युमरमध्ये जात आहेत तर कन्झ्युमरचे परत त्याच्यामध्ये काय केले, त्यांनी वेगवेगळे भाग पाडलेत. सो फर्स्ट वन इज द प्रायमरी कन्झ्युमर, सेकंड वन सेकंडरी कन्झ्युमर अँड देन थर्ड वन इज द टर्शरी कन्झ्युमर. ह्याच्यामध्ये सिम्पल गोष्ट आहे, तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे बघा, प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर. प्रोड्यूस म्हणजे काय, जो की प्रोड्यूस करतो त्याला प्रोड्युसर म्हणतात, जो फक्त कन्झ्युम करतो त्याला कन्झ्युमर म्हणतात. आणि डिकम्पोजर म्हणजे काय, की कन्झ्युमरला जो खातोय किंवा कन्झ्युमरवरती जो डिपेंड राहतोय त्याला म्हणतात
म्हणताय डिकम्पोजर म्हणताय. ठीक आहे. त्यानंतर बघा कन्झ्युमरचे 3 भाग पाडले त्यांनी. प्रायमरी कन्झ्युमर आहे, सेकंडरी कन्झ्युमर आहे आणि टर्शरी कन्झ्युमर आहे. तर आता प्रायमरी कन्झ्युमरमध्ये कोण येतं बघा. फॉर एक्झाम्पल आपण एक चैन बघूयात. कशाची बघतायत बघा. एक सपोज आपण सेम उदाहरण घेतलं आहे कशाचं. ग्रासवरती डिपेंड कोण असतो. ससा डिपेंड असतो. सशावरती कोण डिपेंड असतं. ससा जो खाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल लांडगा वगैरे सशाला काय करू शकतात, खाऊ शकतात. आणि मग त्या लांडग्यांना खाणारा कोण असतो. लायन असतं. ठीक आहे. मग हे काय झाले प्रायमरी म्हणजे कोण, जो की प्रोड्युसरवरती कायम म्हणजे पूर्णपणे डिपेंड असतोय. फॉर एक्झाम्पल रॅबिट. ठीक आहे. त्यानंतर सेकंडरी जो असतो तो कोणावरती, प्रायमरीवरती डिपेंड असतो, त्याला म्हणतात सेकंडरी कन्झ्युमर म्हणतात. आणि नंतरचा जो असतो तो टर्शरी म्हणजे काय, जो की सेकंडरीवरती डिपेंड असतो, त्याला म्हणतात टर्शरी कन्झ्युमर म्हणतात. याच्यानंतर आपण टर्शरी म्हणजे हे झालं बायोटिक फॅक्टरचं सगळं क्लासिफिकेशन झालं. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की यांच्यामध्ये एनर्जी फ्लो कसं होतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.